हॅलो एव्हरीवन, दिस इज सोनाली पाटील, मेहंदी आर्टिस्ट. आज माझ्या बेस्ट फ्रेंडची मेहंदी आहे, तर आम्ही तिची मेहंदी काढायला चाललो आहे. आता तिच्या लोकेशनवरती आलो आणि तुम्ही बघू शकता तिकडचा एरिया बघा, बाजूलाच डोंगर आहे आणि मस्त असा. मला किरणचा देवारा खूप आवडतो कारण की तिथे माझे शिवबाबा आहेत फॅमिलीच्या सोबत. मग त्यांच्या घरी गेलो आणि थोडासा बसून आमचे कोन्स वगैरे बनवून घेतले. हा व्हिडिओ मी असंच रीलसाठी बनवलेला, पण तो झालाच नाही, एंडमध्ये काढायलाच नाही भेटला. आता आम्ही ब्राईडची मेहंदी स्टार्ट करायला घेतो आहे. त्याच्या अगोदर फ्रंट अँड बॅकची मेजरमेंट करून घेते. इथे मला मेहंदी आर्टिस्टला एक ट्रिक द्यायची होती. जिथे आपण स्ट्रेट लाईन मारतो तिथे स्ट्रेट लाईन न मारता एक रेफरन्स डॉट लाईन मारली तरी पण मेहंदी काढल्यावर आपली फिनिशिंग छान येते आणि ती लाईन पण नाही दिसत जेव्हा आपण प्रॉपर मेहंदी काढतो तेव्हा. स्टार्टअपला तिला एलिफंट असं पाहिजे होतं, मग ते केलं. इथे प्रियाताई पण बॅकची मेहंदी काढतात आणि रिंकूताई पण लेगची मेहंदी काढतात. हा जो पेरू आहे एकदम फ्रेश त्यांच्या झाडातून तोडून दिलेला, खूप टेस्टी लागत होतं सिरियसली. इथे आमचं एक फ्रंट आणि एक बॅक हँड कंप्लीट झालेलं आहे. लंच टाईम झालेला, मग आम्ही जेवून घेतलं आणि इथे जिजू पण किरणला जेवण भरवत आहे. सो स्वीट, नजर ना लगे. सांब सदाशिव. त्यानंतर दुसऱ्या हाताची मेहंदी स्टार्ट करून कंप्लीट केली. फ्रेंड्स असल्यामुळे इतना तो बनता ही है. मग तिला थोडासा रिफ्रेश केला. मग आम्ही आमची मेहंदी कंप्लीट केली. कशी वाटली तुम्हाला मेहंदी डिझाईन कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही घरी चाललो आहे. मिनी ब्लॉग आवडली असेल तर लाईक आणि फॉलो नक्की करा. थँक्यू.